गुंड निलेश घायवळला एक मोठी धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुंड निलेश घायवळला आता फरार घोषित केलेला आहे। खरं तर कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर रोज या प्रकरणात काही ना काही नवीन अपडेट्स जे आहेत किंवा नवीन घडामोडी ज्या आहेत त्या घडत होत्या। काही दिवसांपूर्वीच गुंड निलेश घायवळ याच्या एका साथीदाराला पुणे पोलिसांनी 400 काडतुसांसह अटक केली होती। यातील 200 काडतुसं ही जिवंत होती आणि 200 जी आहे ती वापरलेली होती। त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात सतत काही ना काही नवीन अपडेट समोर येत होते। जेव्हा कोथरूड गोळीबार प्रकरण झालं होतं तेव्हा यात जेव्हा गुंड निलेश घायवळ याचे साथीदारांचा हात असल्याचं समोर आलं होतं, तेव्हा या संपूर्ण प्रकरणात गुंड निलेश घायवळचा काही हात आहे का हे पाहण्यासाठी पुणे पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली त्यावेळेस निलेश घायवळ हा परदेशात गेल्याचं समजलं होतं। म्हणजेच त्याच्यावरती आधी लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली होती, तो परदेशात जाऊ नये म्हणून, पण तो आधीच पर्यटक विजावरती लंडनला गेल्याचं समोर आलं होतं। त्याच्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती काढली आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वीच नुकतीच ब्ल्यू कॉर्नर नोटीस देखील जारी केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर आता तो 90 दिवसांच्या विजावरती लंडनमध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांनी त्याचा विजा रद्द करावा यासाठी देखील अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच किंवा नुकताच पुणे पोलिसांनी न्यायालयात गुंड निलेश घायवळला फरार घोषित करण्यात यावं यासाठी एक अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज आता न्यायालयाने जो आहे तो मान्य केला असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुंड निलेश घायवळला आता फरार घोषित केलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुंड निलेश घायवळवर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी अशी कायदेशीर कारवाई होऊ शकते याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। यातीलच एक मोठी कारवाईचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याची संपूर्ण मालमत्ता जी आहे ती जप्त होऊ शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर निलेश घायवळचा पाय जो आहे तो आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं, निलेश घायवळ विरोधात त्याची सगळी संपूर्ण आता न्यायालयाने त्याला फरार घोषित केलेला आहे, त्यामुळे आता त्याची संपूर्ण संपत्ती जप्त होते का, एकंदरीतच पुढची कारवाई पुणे पोलीस काय करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।